विकी, तू काय करतेस इथे? आणि मोक्ष कुठे? का माझ्या बहिणीला त्रास देतोयस? अगं पण तुला यायची इथे गरजच नव्हती. तू का आलीस इथे? मी मोक्षाला बोलवलेलं. ती नाही येणार इकडे. माझ्या बहिणीबरोबर खोट्या प्रेमाचं नाटक केलंस, मग आता तिला ब्लॅकमेल करतोस आणि ती घाणेरडी ऑफर दिलीस तिला. लाज नाही वाटत का रे? नाही वाटत लाज. मी निर्लज्ज आहे. पण माझी बहीण तशी नाहीये ना. माझी बहीण चांगली आहे. मी विश्वास ठेवला तुझ्यावर, प्रेम केलं तुझ्यावर, आणि तू काय केलंस? फसवणूक. हे प्रेमावरनं ना मला लेक्चर देऊ नको ग. तुला इथं यायची काहीच गरज नव्हती. मी येणार होतो फोटो घेऊन लग्नाच्या मांडवात तमाशा करायला. आणि तो तमाशा बघून आहे ना, तुझ्या वडिलांच्या रेप्युटेशनसाठी का होईना त्यांनी मोक्षाचा हात माझ्या हातात दिलाच असता. आणि तसंही मला विश्वंभर साहेबांचा जावे व्हायला काय इंटरेस्ट नाही आहे. पण माझ्या छोट्या मोठ्या डिमांड आहे, त्या लग्नाशिवाय पूर्ण झाल्या ना आय एम ओके. पण तुझ्याकडे बघून माझा विचार बदलला गे की मोक्षाशी लग्न केलंच पाहिजे. मला एवढी सुंदर मी हुनी ते भेटेल काय? मग एकदा मोक्षाशी लग्न झालं की विश्वंभर राजे शिर्केंच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा. म्हणजे बघ ना, बायको, मेहुणी आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा. वा काय प्लॅन बनवला रे विकी. अरे पुरुषासारखा पुरुष आहेस ना तू, लाज नाही वाटत? आणि काय रे, पैसे कमवायची अक्कल नसेल ना तर जाऊन भीक माग. ए मला भीक मागायला लावतेस काय? आता मी दाखवतो तुला भीक मागणं काय असतं ते. आणि तू माझ्याकडे भीक मागशील तुला सोडण्याची, पण मी सोडणार नाही तुला. पकडा तिला. शुभू, आता माझा हिरो आलाय. शुभू, हाच आहे तू. आता ना तू चांगलीच अद्दल घडव याला. ए बघ,